मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीचं घोडं कुठं आणलं हा नेमका सवाल आता उपस्थित होतोय। कारण युतीचा प्रस्ताव नेमका द्यायचा का हा संभ्रम आहे। ठाकरेंच्या सेनेपुढे पेच आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। युतीचा प्रस्ताव कोणत्या जागांसाठी द्यायचा हा सुद्धा मुद्दा येतोय। आमच्या अटी शर्तींवर युती व्हायला हवी अशी ठाकरेंच्या सेनेची भूमिका असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। 2017 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आलेत। त्यातील आता 42 नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे, तर मनसेकडे आता एकही नगरसेवक नाहीये। त्यामुळे आमची ताकद जास्त असून आमच्या अटी शर्तींवर युती व्हायला हवी अशी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीवरून आता पेच निर्माण झालेला आहे। कोणाचं तुल्यबळ हे अधिक आहे, पक्षाचं तुल्यबळ अधिक आहे, यावरून आता युतीचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे। ठाकरेंची शिवसेना म्हणते आहे आमचं पारडं जड आहे, त्यामुळे आमच्या अटी शर्तींवरच युती व्हावी। मनसेच्या कोट्यात नेमका काय चाललंय? लागवी नक्कीच ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये आता एक पेच निर्माण झालाय, तो म्हणजे नक्की प्रस्ताव द्यायचा कुणी आणि कोणत्या मुद्द्यावरती द्यायचा। कारण जर बघितलं तर सध्याच्या घडीला एकूणच ठाकरे गटाचं प्राबल्य हे कमी दिसतं आणि एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचं प्राबल्य हे कुठेतरी जास्त दिसतंय। राज ठाकरे यांच्या गटाचं जे म्हणजे मनसेचं जे प्राबल्य आहे ते कुठेतरी कमी दिसतंय। 2017 मध्ये सुद्धा एकूण 84 नगरसेवक हे ठाकरे गटाचे निवडून आले होते आणि दुसरीकडे राज ठाकरे यांचे कमी आले होते, त्यातीलही नगरसेवक त्यांच्यासोबत नाहीये। त्याचप्रमाणे आता विधानसभेचं जर चित्र पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा ठाकरे गट हा वरचढ पाहायला मिळतोय। त्यामुळे ज्या भागामध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद जास्त आहे त्या जागांवरती कशी चर्चा होणार किंवा राज ठाकरे यांची ताकद ज्या ठिकाणी जास्त आहे त्या संदर्भात चर्चा कशी होणार, अशा एकंदरीत पेचामध्ये शिवसेना ठाकरे गट अडकला असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे जर या ठिकाणी युती जर व्हायची चर्चा झाली तर नक्की कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची असा पेच आता शिवसेना ठाकरे गटासमोर निर्माण झाला असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। अशी माहिती जी आहे ती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे। लागवी अगदी स्वप्नील, अगदी थोडक्यात विचारते, यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं काही पावलं उचलली जाणार आहेत का ठाकरेंच्या शिवसेनेकडून किंवा थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून? वरिष्ठ पातळीवर काही चर्चा होणार आहे का की केवळ कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होईल? नक्कीच या संदर्भात जी चर्चा आहे सध्या जरी कार्यकर्त्यांमध्ये असली तरी वरिष्ठ पातळीवरती या संदर्भात योग्य चर्चा सुरू असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसं जवळ येतील तशी या चर्चेला सुद्धा वेग येताना पाहायला मिळेल। मात्र या चर्चेमध्ये दोघांच्याकडून ओढाताण होण्याची शक्यता आहे, मात्र नक्की यामध्ये नमती बाजू कोण घेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।